पुण्यात ललित पाटील प्रकरण घडल्यानंतर काँग्रेसचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सातत्याने या विरोधात आवाज उठवला होता। विधानसभेपासून अगदी पोलीस आयुक्तांना पत्र देत हा सगळा आवाज त्यांनी उठवला होता। याचा पाठपुरावा ललित पाटील प्रकरणाचा त्यांनी केला होता आणि त्यानंतर पुण्यात गेल्या 3 दिवसात मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा जो आहे तो पुणे पोलिसांनी जप्त केलेला आहे। आणि या सगळ्यावर बोलण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत रवींद्र धंगेकर आहेत। ललित पाटील प्रकरणात तुम्ही मोठा पाठपुरावा केला, ते सगळ्या प्रकरणात अनेक अटक झाल्या, अनेक आरोप तुम्ही केले होते, पण त्यानंतर आता पुण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळपास 1100 कोटी रुपयांचा ड्रग्स साठा जप्त झालाय। पुणे पोलिसांनी दिल्लीत छापेमारी केली आहे, सांगलीत छापेमारी केली आहे। काय या मागचं नेमकं आहे, आता काय मागणी? बघा, मी ललित पाटील प्रकरणामध्ये मी सातत्यानं पाठपुरावा केला आणि 2 विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मी अंमली पदार्थावर भाषणं केली आणि वेळ पडली तर मी विधानसभेमध्ये आंदोलनसुद्धा केलं। मी हेच म्हणतोय की आंतरराष्ट्रीय टोळ्या याच्यामध्ये कार्यरत आहेत। पुन्हा विद्याचं माहेरघर आहे, पुणे छत्रपतींचं आहे, पुन्हा आमचं सावित्रीबाईंचं आहे आणि ह्या पुणे शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे आणि याच्यामध्ये मी सातत्याने ओरडतो की आज पुणे शहर ज्या पद्धतीने वाढतं आहे त्याच्यामध्ये लाखो विद्यार्थी पुणे शहरामध्ये शिकायला येतात आणि शिकायला येताना मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की अनेक ललित पाटील हे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये कार्यरत आहेत आणि हे सगळे अंमली पदार्थ विकताना झोपडपट्ट्या असतील, कॉलेज असतील, पब संस्कृतीमध्ये असतील, हे अंमली पदार्थ विकले जातात आणि ह्याच्यामध्ये मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की आंतरराष्ट्रीय टोळ्या आणि त्यातला एक काल गुन्हेगार आपल्याला सापडलेला आहे। म्हणजे याचा अर्थ मला कळतं तर पोलिसांना का कळत नाही, गुप्तचर यंत्रणा काय करतात, पोलिसांची काय करतात, पोलिसांचे सगळे जे माहितीची जे खाती आहेत ते काय करतात, म्हणजे ह्याचाच अर्थ पुणे पोलिसांचं अपयश आहे। आज 4000 कोटीचा जर अंमली पदार्थ सापडत असेल तो काही एका दिवसात तयार झाला नाही, ह्याला वर्षानुवर्षे तिथं कारखाने चालत वर्षानुवर्ष लोक विकली जातात। मी ललित पाटीलला ज्या दिवशी अटक केली त्या दिवशी सांगितलं की अनेक ललित पाटील पकडा, वर्ष का लागले त्यांना पकडायला, ह्याचाच अर्थ पोलिसांचं लक्ष नाही आहे। पोलिसांमध्ये काही पोलीस खात्यातल्या लोकांचे ह्याच्यामध्ये हात अडकलेले आहेत आणि भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात आहे, त्यामुळेच अंमली पदार्थ हे पुणे शहरात विकले जातात। नुसते पुणे शहरात विकले जात नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये विकले जातात। महाराष्ट्रात त्याचं कनेक्शन सापडलं कारण 4000 कोटींच्या आसपास म्हणजे 3500 आकडा हा जो ऑफिशियली आहे तो पुणे आयुक्तांनी पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे। ललित पाटील आणि कालच्या या प्रकरणाचा कुठेतरी धागेदोरे एकत्रित आहेत, संबंध आहेत असं आमदार साहेब तुम्हाला वाटतं? अहो, मी पहिल्या दिवसापासून ओरडतो की ललित पाटील हा जेलमध्ये होता, कालचा आरोपी पकडला हा जेलमध्ये होता, ह्याचाच अर्थ असा होतो की ललित पाटील अनेक आहे। मी पहिल्या दिवसापासून ओरडतो, आजही ओरडतो, ललित पाटील प्रचंड प्रमाणामध्ये आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर अंमली पदार्थ आणि ह्याच्यामध्ये उद्योजक बी अडकले तो, कारण त्यांचे कारखाने ते स्वतः वापरायला देतात। आज कुरकुमसारख्या MIDCमध्ये जर सापडत असेल, पिंपरी चिंचवडला सापडत असेल, संभाजीनगरला सापडत असेल, नाशिकला सापडत असेल, तर मग महाराष्ट्राची गुप्तचर यंत्रणा करते काय, हा मोठा सवाल आहे। हे आमचे राज्यकर्ते संजू ठाकूरला का अटक करायला परवानगी देत नाही, म्हणजे हे पाठीशी घालणार आहेत, ते सगळे अंमली पदार्थाचे सगळे गुन्हेगार आहेत, हे भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार आहेत आणि संजय ठाकूरला भाजपचे जे मंत्रिमंडळातले लोक आहेत ते पाठीशी घालतात, त्यामुळंच त्याला अटक करत नाही संजय ठाकूरला। म्हणजे आज आमच्या पुण्याची तरुण आहे, महाराष्ट्रीय तरुण आहे, जर अशा व्यसनाधीन झाले तर आमचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे, आमचं शहर उद्ध्वस्त होणार आहे, आमचं राज्य उद्ध्वस्त होणार आहे। याचा एक प्रश्न असा उद्भवतो की जवळपास 1700 किलो ड्रग्स जे आहे ते पुणे पोलिसांनी हस्तगत केले। पुणे, पिंपरी चिंचवड, करकुंभ असेल किंवा दिल्ली, सांगली असेल, मला सांगा की कुठल्या तरी मोठ्या अधिकाऱ्याचा असेल किंवा लोकांचा हात असेल अशी शंका तुम्ही व्यक्त करताय, कारण पहिल्या दिवसापासून पुणे म्हणताय की सत्तेत असणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांचा हात याच्यात आहे? अहो, एवढा मोठा जर प्रमाणामध्ये अंमली पदार्थ विकला असेल तर याच्यामध्ये पोलिसांना हप्ते गेल्याशिवाय हे काही होऊ शकत नाही। आपण चौकात एखादी हातगाडी लावली तर अतिक्रमणचा साहेब लगेच येतो आणि ती गरिबाची हातगाडी उचलली जाते, पण हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होतो आहे, हे पोलिसांना कळत कसं नाही। ह्याचा अर्थ की याच्यामध्ये अनेक लोक अडकलेले आहेत, ह्याच्यामध्ये उद्योजक अडकले आहेत, ह्याच्यामध्ये मंत्रिमंडळातले लोक अडकलेत, ह्याच्यामध्ये पोलीस अडकलेत, आमचं सरकार खुर्च्या उभवण्यामध्ये अडकलेलं आहे आणि जे भ्रष्टाचारी मंत्रिमंडळातले लोक आहेत त्यांना जर ते खाती दिली असतील तर आपल्याकडून त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची आणि हे अपेक्षा आता येणाऱ्या काळामध्ये लोकांनी जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं आमचं पुणे शहर बरबाद करायला चाललेल्या लोकांना धडा शिकवला पाहिजे। आज जर पोलिसांनी जर म्हटलं असेल आम्ही 4000 कोटीचा आम्ही अंमली पदार्थ पकडला आहे, पण वर्षभर काय करत होते? मी वर्षापासून बोलतो की आंतरराष्ट्रीय गुन्हेगार याच्यामध्ये आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळतं
तर मग पोलिसांना का कळत नाही? ह्याचा अर्थ याच्यामध्ये अनेक लोक आहेत आणि ज्या पद्धतीने त्याला पकडला, संजय टाकूनला पहिले अटक झाली पाहिजे. याच्यामध्ये याचा तपास कसा हवा असं तुम्हाला वाटतं या सगळ्या प्रकरणासाठी? पुणे आपला महाराष्ट्राच्या पोलिसांचं नाव मोठं आहे. मग अशा वेळेला एवढे मोठे यंत्रणा असतानासुद्धा अशा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार सापडतात, जेलमधले गुन्हेगार सापडतात. म्हणजे ह्यांचं लक्ष ह्याच्याकडं नाही, जनतेकडं नाही, गुन्हेगारांकडं नाही. ह्यांचं लक्ष फक्त माणूस गेला की त्याला कसा त्रास द्यायचा, चांगल्या लोकांना कसं काय पोलीस स्टेशनमध्ये त्रास द्यायचं, हे काम आहे. आणि हे काम करता करता ते जनतेची कामं सगळी विसरलेत. हे पोलिसांचं अपयश आहे. वर्षभर मग काय करत होते, मी ओरडत होतो तर. खरं तर जो ड्रग्ज साठा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शहरात देशातल्या विविध शहरात जप्त करण्यात आला, त्यामध्ये पुणे पोलिसांचं अपयश आहे. हे काही आत्ताचं प्रकरण नाही, गेल्या अनेक दिवसापासून हा सगळा प्रकार सुरू होता. ललित पाटीलचा देखील या सगळ्या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन प्रसादसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.